आणि यानंतर पुढची बातमी आहे पुण्यामधून। सरलेल्या रात्रीत पडलेल्या पावसामुळे पुण्याला पावणे 2 महिने पुरेल इतकं पाणी धरणांमध्ये जमा झालंय। तर गेल्या 24 तासांमध्ये पडलेल्या पावसामुळे पुण्याच्या 3.5 महिने पुरेल इतका पाणीसाठा पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये जमा झालाय। काल सकाळी 6 वाजता पुण्यातील खडकवासला धरण साखळीमध्ये 4 धरणांमध्ये मिळून 6.93 टीएमसी इतकं पाणी जमा झालं होतं। तर काल संध्याकाळी 5 पर्यंत त्यामध्ये वाढ होऊन 8.32 टीएमसी पाणी झालेलं आहे। तर आज पहाटे 6 वाजेपर्यंत ते 10.68 टीएमसी इतकं झालंय। या 4 धरणांची पाणी साठवण्याची क्षमता 29 टीएमटी इतकी आहे आणि त्यामुळे आजच्या घडीला माध्यमांमध्ये 36.63% पाणी हे जमा झालेलं आहे। पुणे शहराला एका महिन्याला 1.5 टीएमसी इतकं पाणी लागतं आणि त्यानंतरची पुणे धरणांमधली ही जलसाठ्याची बातमी समोर येते। तर पुण्याच्या धरणांमध्ये एकूण 37% इतका पाणीसाठा जमा झालेला आहे। खडकवासला धरणामध्ये 63%, त्याचबरोबर पानशेतमध्ये 41%, वरसगावमध्ये 36% आणि टेमघर धरणामध्ये 17% इतका पाणीसाठा आहे।